तर मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली असून नागपुरातून भव्य रॅली ही काढली जाणार आहे। देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल होत आहेत आणि यानंतर ते विमानतळावर डॉक्टर प्रकाश बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतायत। तसंच हेडगेवार यांच्या स्मारकस्थळी ते वंदन करतील। यानंतर रॅलीला सुरुवात केली जाईल। प्राइड हॉटेल इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून या रॅलीला सुरुवात होते। लक्ष्मीनगर, बजाजनगर, शंकरनगर चौक मार्गे लक्ष्मी भुवन चौकात ही रॅली पोहोचेल। तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेला संबोधित करतील आणि तिथून ते त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत। नागपूरच्या विधान भवन चौकात सर्वपक्षीय नेत्यांच्या स्वागताचे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत। विविध आकारात, विविध पॅटर्नमध्ये, कटआउटमध्ये हे होर्डिंग्स लागलेले आहेत। तर सर्वाधिक होर्डिंग्स जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे लावण्यात आलेले आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे देखील अनेक होर्डिंग्स नागपुरात बघायला मिळतात। डीसीएम म्हणजेच डेडिकेटेड कॉमन मॅन एकनाथ शिंदे असं या होर्डिंगवरती लिहिण्यात आलंय। विधान भवन चौकामध्ये आपण पाहतो की सर्व पक्षीय नेत्यांनी जी आहे ती बॅनरबाजी केलेली आहेत। सर्वच पक्षाचे कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांच्या स्वागतासाठीचे होर्डिंग्स इथं लागलेले आहेत आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे होर्डिंग्स या विधान भवन चौकात लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी साऊथमध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या नेत्यांचे स्वागताचे होर्डिंग असतात, एक राऊंड आणि त्याच्या अवतीभोवती त्या पक्षाचे झेंडे, त्या पद्धतीचे होर्डिंग्स असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुष्पगुच्छ देताना देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग असेल किंवा नितीन गडकरी यांची गळा भेट घेत असतानाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या भावमुद्रेतले आणि वेगवेगळ्या आशय असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे होर्डिंग्स जे आहेत त्या विधान भवन चौकात लागलेले आहेत। यासोबत सगळ्यात आकर्षक असे होर्डिंग्स आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डीसीएम म्हणजे काय तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन असा संदेश जो आहे तो त्या होर्डिंग्सवर लिहिलेला आहे। युवा सेनेकडून ते होर्डिंग्स लावलेले आहेत आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा जो आहे तो फोटो वापरण्यात आलेला आहे। यासोबत अजित पवार यांच्या स्वागताचे होर्डिंग्स असेल, उद्धव उबाठा गटाच्या स्वागताचे होर्डिंग्स असेल, अशा वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या स्वागताचे होर्डिंग्स इथं लागलेले आहेत। वेगवेगळे कटआउट्स आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आशयाचे हे सगळे होर्डिंग्स आहेत। त्यामुळे हिवाळी अधिवेशनासाठी आपला नेता ज्यावेळी नागपूरमध्ये येईल त्यावेळी नागपूरमध्ये या गुलाबी थंडीमध्ये त्याचं कसं स्वागत करता येईल यामध्ये या होर्डिंग्सच्या निमित्तानं राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तर अखेर नागपुरात आज महायुतीचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी पार पडतोय। या शपथविधीपूर्वी सर्वच पक्षांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचं आपण पाहतोय। नागपुरात राष्ट्रवादीकडूनही बॅनरबाजी करण्यात आली आहे। अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर शहराच्या विविध भागात झळकतायत। तब्बल 91 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये शपथविधी हा नागपूर शहरात होतो आहे। आपण सध्या नागपूरमध्ये आलेलो आहोत। हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज शपथविधी केला जातो आहे। महायुतीचा हा शपथविधी होतो आहे। खरं तर 3 मंत्री, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी हा मुंबईमध्ये झाला होता आणि तब्बल 30 वर्षानंतर आता उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो नागपुरात होतो आहे आणि त्यासाठी नागपूर सज्ज झालेला आहे। ठिकठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं की वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे बॅनर्स दिसत आहेत। हा जो चौक आहे जिथं रवी भवन आहे, सगळ्या आमदारांचं निवासस्थान आहे, तो संपूर्ण भाग आपण पाहतो आहे की अजितदादामय झालेला आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी ठिकठिकाणी अजितदादा यांचे बॅनर्स आपल्याला बघायला मिळत आहे। राष्ट्रवादी पक्षाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि संपूर्ण परिसर हा गुलाबी झालेला आपल्याला बघायला मिळतो। एकूणच जर बघितलं तर महायुती सरकारचा हा शपथविधी सोहळा नागपुरामध्ये होतो आहे। त्याचबरोबर गेले काही दिवस जे मंत्रिमंडळ विस्ताराचं गुऱ्हाळ आपल्याला बघायला मिळालेलं होतं त्याच्यावर आता उत्तर निघालेलं आहे आणि आपण पाहतो आहोत की आज हा शपथविधी संध्याकाळच्या सुमारास राजभवन, नागपुरातलं जे राजभवन आहे त्या ठिकाणी पार पाडला जाणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण शहर जे ते सजवण्यात आलेलं आहे। प्रत्येक पक्ष आपापल्या वतीनं या ठिकाणी विजयी जल्लोष साजरा करणार आहे। अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि अजितदादांच्या स्वागताचे, राष्ट्रवादी पक्षाच्या जल्लोषाचे या ठिकाणी बॅनर्स आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।